Good morning, students. I am Dr. T.D. Mahanavar. We are going to study our subject in our subject Modern Management Practice. In that particular subject, we have a topic which is important for us, that is customer relationship management or customers relationship management. Students, in the academic year, we have learned the first topic, that is introduction of modern management practice, and in that particular topic we have studied the need and importance of modern management, and then there are some thinkers that thoughts we have to study in this academic year. Out of these, we have studied Michael Porter's competitive advantage competitive advantage concept. Then we are going to learn and which is remain in this topic, that is thoughts of Govindrajan and management thoughts regarding thoughts of C.K. Prahlad. So now we are going to study customership relationship management. विद्यार्थिनींनो, आपण या शैक्षणिक वर्षामध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आधुनिक व्यवस्थापनाचं महत्त्व हा एक पहिला टॉपिक अभ्यासलेला आहे. आणि आधुनिक व्यवस्थापनामध्ये ज्या विचारवंतांचं योगदान आहे त्या योगदानामध्ये आपण मायकेल पोर्टर यांचा स्पर्धात्मक फायदा या संबंधीचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये विशेषतः खर्च फायदा, विभेदीकरण, त्याचबरोबर लक्ष केंद्रित बाजारपेठ या 3 घटकांचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमामध्ये नव्यानं समाविष्ट केलेलं आहे ते म्हणजे गोविंदराजन यांचं सामान्यपणे 3 बॉक्स थेअरी आणि C.K. प्रल्हाद यांचं देखील विचार आपल्याला अभ्यासायचे आहेत. दरम्यानच्या काळात सिलेबस बदललेला असल्यामुळं आपल्याला थोडं मटेरियल ॲक्युरेट मिळण्याच्या दृष्टीनं ते 2 घटक आपण थोडे पाठीमागे ठेवलेले आहेत. तर आज आपण मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस यामधील कस्टमर्स रिलेशनशिप मॅनेजमेंट हा जो एक आपल्या अभ्यासक्रमातला भाग आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहित आहे की आधुनिक विपणन व्यवस्थापनामध्ये नवीन एक संकल्पना आलेली आहे, ती म्हणजे कस्टमर्स रिलेशनशिप मॅनेजमेंट. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा जो भाग आपल्याला विचारात घ्यायचा आहे यामध्ये विशेषतः कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट असं आपण ऐकलेलं आहे. आता त्या दृष्टिकोनातून या ग्राहक मिळवणं, ग्राहक टिकवणं आणि ग्राहक वाढवणं ही एक काय आहे, आधुनिक काळातील ग्राहक व्यवस्थापनापुढील एक आव्हान आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्या दृष्टिकोनातून इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण विचार करूया काही मुद्द्यांच्या आधारे. टुडेज डायनॅमिक अँड अनसर्टन सिच्युएशन इज चॅलेंजिंग टास्क ऑफ रनिंग सक्सेसफुल बिझनेस ॲक्टिव्हिटी. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये म्हणजे गतिमान युग आहे, त्याचबरोबर अनिश्चित अशी परिस्थिती असते. अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये आपण आपला व्यवसाय टिकवणं
हे काय आहे किंवा यशस्वीपणे चालवणं हे व्यवस्थापनापुढील किंवा विशेषतः विपणन व्यवस्थापनापुढील एक आव्हान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज केवळ विपणन व्यवस्थापन एवढाच भाग महत्त्वाचा राहिलेला नाही, तर आपण म्हटलेलं आहे की विपणनाची सुरुवात ही उत्पादनापूर्वी होते. पूर्वी काय होतं तर उत्पादन अगोदर व्हायचं आणि नंतर विपणन याचा विचार केला जायचा. आज तसं करून चालत नाही. तर अगोदर आपल्याला विपणनाचा म्हणजेच ग्राहकाचा, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या बदलत्या गरजा किंवा संस्कृती किंवा स्पर्धकांनी आणलेली उत्पादने या सर्व घटकाचा विचार आपल्याला अगोदर करावयाचा असतो आणि जे गरजेचं आहे, ज्याला मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे, असंच उत्पादन आपल्याला बाजारात आणणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हटलेलं आहे की डायनॅमिक सिच्युएशन म्हणजे गतिमान प्रक्रिया म्हणजे काळ हा सातत्यानं बदलत असतो आणि त्या दृष्टिकोनातून या गतिमानतेला महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून ती गतिमानता आपण विसरून चालणार नाही. काळाबरोबर आपण बदललो नाही, आपण बदल स्वीकारला नाही, तर आपण पाठीमागे राहू शकतो. आणि म्हणून it has required all managerial functions carefully like production, finance, human resource management and marketing management, etc. The most important thing is customers management. यामध्ये विशेषतः काय तर ग्राहकाचं व्यवस्थापन, कारण कस्टमर इज बेसिक रूट ऑफ सक्सेस अँड डेव्हलपमेंट ऑफ बिझनेस. म्हणजे मूळ काय आहे, मूळ गाभा काय आहे तर कस्टमर आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा मूळ केंद्रस्थानी घटक काय आहे तर आपल्याला सांगता येईल की विद्यार्थी हा केंद्रस्थानी घटक आहे. आज विद्यार्थी नसतील तर म्हणजे शिक्षक असून उपयोग नाही. त्याचबरोबर लायब्ररी, इमारती, इन्फ्रास्ट्रक्चर अशा सर्व गोष्टी ना तसं फारसं महत्त्व नसतं. कारण हे सर्व कुणासाठी आपण केलेलं असतं तर विद्यार्थ्यासाठी. आणि मग विद्यार्थी म्हणजे कस्टमर म्हणजे स्टुडंट इज अ कस्टमर ऑफ educational institute. That's why you have to care and concentrate on that particular students for the sake of their academic development. म्हणजे हे वाक्य महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि ज्याला आपण म्हणूया की मन, मेंदू, मनगट या घटकाच्या विकासाकडे शिक्षण संस्थांनी लक्ष देणं गरजेचं आहे. Because he is the customer in modern as well as globalization era. तसं म्हणजे विद्यार्थी नसेल तर शिक्षण संस्थांना अर्थ नाही. आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की तणाव घेण्याची गरज नाही, तुम्हाला माहित आहे. म्हणजे काही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी नसल्यामुळं त्या बंद झाल्या. म्हणजे काय, बाकी सर्व आहे परंतु विद्यार्थी नाहीत. विशेषतः इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. सक्सेस ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इज डिपेंड अपॉन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. मग विद्यार्थी का नाहीत म्हणजे त्याची कारणं आपल्याला बिकॉज दे आर नॉट सॅटिस्फाईड फ्रॉम दॅट इन्स्टिट्यूशनल सर्व्हिस. म्हणजे त्या संस्थेकडून दिली जाणारी सेवा आहे, तर जर ती समाधानी नसतील तर विद्यार्थी दुसऱ्या चांगल्या संस्थेकडे आकर्षित होतात. तसंच आपल्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये देखील तुमची सेवा, तुमची वस्तू दर्जेदार नसेल, त्यांचं समाधान होत नसेल तर दे कॅन टर्न टुवर्ड्स अनदर ऑर्गनायझेशन और अनदर प्रोडक्ट और सर्व्हिस. हे बेसिक आहे आणि म्हणून वी हॅव टू कन्सिडर दिस पॉइंट व्हेरी सिरियसली.
Nowadays, customer is king in the market. बऱ्याच वेळा गमतीनं असं म्हटलं जातं, ग्राहक हा राजा आहे. परंतु असं म्हटलेलं आहे मला एका व्याख्यानामध्ये सरांनी, एका प्राध्यापकाने किंवा तज्ञानं असं व्यक्त केलं, कस्टमर इज नॉट अ किंग, नॉट अ क्वीन, बट ही इज अ कस्टकर अँड मर. हा विनोदाचा भाग आपण सोडून देऊया. पण कस्टमर इज किंग नॉट अ क्वीन बट ही इज अ कस्टमर. म्हणजेच राजा जरी असला नसला तरी तो आपल्या दृष्टिकोनातून राजा इतकाच महत्वाचा आहे. मग आपल्याला माहिती आहे की जुन्या काळामध्ये ही जी उपमा दिलेली आहे म्हणजे काय, तर राजा हा मनमानी आहे, तो पूर्ण स्वतंत्र आहे, त्याच्यावर तुम्ही कोणतंही बंधन लादू शकत नाही. आणि म्हणून तशी उपमा ग्राहकाच्या बाबतीमध्ये आहे. इट हॅज रिक्वायर्ड टू डेव्हलप ट्रस्ट अँड कमिटमेंट टुवर्ड्स कस्टमर. आणि म्हणून आपण ग्राहकाच्या प्रती आपली विश्वासार्हता, त्याचबरोबर आपली वचनबद्धता आपण जपणं गरजेचं आहे. आणि ही जर आपण वचनबद्धता आणि विश्वासार्हता जपली तरच आपण इट सर्वाइव्स इन कॉम्पिटिटिव्ह सिच्युएशन, तरच आपण या कॉम्पिटिटिव्ह सिच्युएशन मध्ये राहू शकतो. म्हणजे काही झालं तरी आपला ग्राहक वर्ग हा आपल्या उत्पादनापासून, आपल्या सेवेपासून, आपल्या दुकानापासून दुसऱ्या दुकानाकडे जाणार नाही, याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. ड्यू टू कस्टमर सॅटिस्फॅक्शन is possible to increase standard of living, increase number of customers, and it shows the effective customer relationship management. जर आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन निर्माण केलं, म्हणजे सॅटिस्फॅक्शन कधी निर्माण होतं, जर त्याला ती वस्तू समाधान देणारी असेल, त्या वस्तूच्या वापरामुळं त्याच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ होणार असेल आणि ही वाढ होण्याबरोबरच ग्राहकाच्या संख्येतही आपण वाढ करत राहिलो तर आपल्या व्यवसायाचीही वृद्धी किंवा व्यवसायाचा देखील विकास होण्यास मदत होते. सो कन्सेप्ट ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज बिकमिंग पॉप्युलर इन मॉडर्न एरा. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हे कस्टमर रिलेशन वगैरे ठेवायचं असतं, अशा प्रकारची कन्सेप्ट नव्हती. पण आज आपण पाहतो की या कस्टमर रिलेशनशिपमध्ये अनेक ट्रिक्स या वापरल्या जातात. म्हणजे आपण ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळी म्हणजे मोठ्या प्रमाणात काही रेमंड किंवा अशा काही कंपन्या आहेत की तुम्ही ती वस्तू खरेदी केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख यासारख्या गोष्टी लिहून घेतात आणि नंतर ते सॉफ्टवेअरला अपडेट करतात. आणि असे जे कस्टमर आहेत त्या कस्टमरला वेगवेगळ्या सण उत्सव किंवा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतात. त्याशिवाय त्या दुकानामध्ये येणाऱ्या नवीन अनाउन्समेंट देखील आपल्याला, म्हणजे नवीन प्रॉडक्ट कोणता आलेला आहे याची अनाउन्समेंट किंवा त्या संबंधीची माहिती आपल्या मोबाईलवर येत असते. म्हणजे काय, असं केल्यामुळं आपली एक अटॅचमेंट राहते असं आहे. परंतु जर आपण हजारो कस्टमर असे लिंक मध्ये ठेवले तर निश्चितच त्यातले काही कस्टमर आपल्याला पुन्हा म्हणजे आपल्या दुकानाकडे पुन्हा येत असतात. या बाबीचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. टू क्रिएट, इनक्रीज, सस्टेन कस्टमर अँड डेव्हलप कस्टमर रिलेशन. यामध्ये काय आहे तर आता सांगितल्याप्रमाणे ग्राहक मिळवणं, ग्राहक वाढवणं, ग्राहक टिकवणं. याशिवाय नुसतं टिकवून उपयोग नाही तर आपलं रिलेशन हे स्ट्रेंथन होणं गरजेचं आहे. Today's market is customer oriented, so customer is treated as central theme. मी सुरुवातीला सांगितलं की
विद्यार्थी हा ग्राहक आहे, विद्यार्थी हा ग्राहक आहे किंवा तो केंद्रबिंदू मानला पाहिजे. तसं ग्राहक हा व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे ग्राहकानं आपल्या व्यवसायाकडे, आपल्या वस्तू खरेदीकडे, आपल्या सेवेकडे पाठ फिरवली तर आपला व्यवसाय चालणार नाही. Customer relationship management has vital importance in modern marketing management. It involves maintain communication with customers. म्हणजे काय कम्युनिकेशन? आपण साधारणपणे कम्युनिकेशन हा जो भाग आहे, स्पेलिंग चुकलेला आहे, कम्युनिकेशन हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण त्याच्याशी विचारविनिमय करणं. म्हणजे आपला जो कस्टमर आहे तो कोणत्या स्तरातला आहे, काय नोकरी करतो, काय व्यवसाय करतो, किंवा त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत, या जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर विशेषतः काही लोक आपल्या ग्राहकाला अगदी नावानिशी ओळखतात. त्याला आदरपूर्वक त्याच्याशी बोलतात, अरे तुरे, किंवा त्याला कमी लेखणं, अशा प्रकारची मानसिकता किंवा त्याला दीर्घकाळ ताटकळत ठेवणं, वेटिंग करायला लावणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, हा भाग महत्त्वाचा नाही. म्हणजे हे चुकीचं आहे. आणि त्या दृष्टीनं म्हणजे आलेल्या कस्टमरचं आपण स्वागत म्हणजे काय, त्याला आपण बुके घेऊन गेलं पाहिजे असं नाही, तर लगेच आपण नजरेनं स्मितहास्य करून या म्हणणं किंवा 2 मिनिट वेळ लागेल असं सांगणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर त्याच्याशी कम्युनिकेशनच केलं नाही तर, आता हे झालं सुरुवातीचं, परंतु त्यानंतर सुद्धा आपण त्यांच्याशी कम्युनिकेट होणं गरजेचं आहे. कारण व्यक्त होणं, विचारांची देवाणघेवाण करणं, त्यातून एकमेकांचे विचार पटणं हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. काही लोक प्रत्येक ग्राहकाला व्यक्तिशः नावानिशी, गावानिशी किंवा त्यातल्या घरातल्या सदस्यासह ओळखत असतात. आणि म्हणून हे रिलेशन आपल्याला जर डेव्हलप करता आलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं कस्टमर रिटेन, सस्टेन अँड डेव्हलप करता येईल. ओके, इट इज वन टाइप ऑफ टेक्निक अँड मेकॅनिझम फॉर स्ट्रेंथन रिलेशनशिप. आता इट इज डिपेंड अपॉन दॅट पर्टिक्युलर पर्सन मॅनेजमेंट, की तुम्ही तसा दृष्टिकोन ठेवला, अप्रोच ठेवला तर तुमचं रिलेशनशिप स्ट्रेंथन होऊ शकतं. म्हणजे त्यासाठी तुम्ही टेक्निक्स डेव्हलप करणं गरजेचं आहे, मेकॅनिझम निर्माण करणं गरजेचं आहे. इट क्रिएट्स ब्रँड इमेज अँड व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे जसं म्हणजे ट्रस्ट हा जो भाग आहे किंवा आफ्टर सेल सर्व्हिस आहे किंवा रिप्लेसमेंट टेक्निक आहे, टेक्निकल गायडन्स आहे, हा जो भाग आहे हा आपण जर चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड केला तर आपली इमेज ही त्या परिसरामध्ये तयार होत असते. टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज पर कस्टमर्स एक्सपेक्टेशन्स. आता आपल्याला माहिती आहे की ब्रँड इमेज अँड व्हॅल्यू ॲडिशन याबद्दल मला वाटते की आपल्याला BVG ग्रुपचं उदाहरण देता येईल. म्हणजे BVG ग्रुपची जी ॲम्ब्युलन्स सेवा आहे, ही ॲम्ब्युलन्स सेवा ही आयडियल सेवा म्हणून ओळखली जाते. किंवा मुंबईमध्ये असणारे जे मुंबईचे डबेवाले आहेत ते सुद्धा, त्यांनी सुद्धा एक ब्रँड इमेज तयार केलेला आहे. मुंबईचे डबेवाले हा जो व्यवसाय एकदम साधा किंवा दुर्लक्षित आपण मानतो, डबे पुरवण्याचं काम करणारी सिस्टीम, परंतु त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट परदेशातल्या MBAच्या अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेलं आहे. त्याच्यावर चित्रपट देखील निघालेले आहेत. आणि म्हणजेच वी ट्राय टू क्रिएट
brand image among the society, and it automatically create a value among the customer. आणि म्हणून आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन हे फार महत्वाची असते. त्याबद्दल मी सविस्तर नंतर व्हॅल्यू ही कन्सेप्ट वेगळे आहे. टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज पर कस्टमर्स एक्सपेक्टेशन्स हा कॉमन भाग आहे. इन्क्रीज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सॅटिस्फॅक्शन लेवल ऑफ कस्टमर्स. सॅटिस्फॅक्शन लेवल आपण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विशेषतः मार्केटिंग मिक्स मध्ये आपल्याला वस्तू आवडलेली आहे, किंमत पटलेली आहे, पण विक्रय वृद्धीमध्ये आपल्याला विक्रेत्याने सांगितलं की आम्ही या वस्तूची गॅरंटी देणार नाही, आफ्टर सेल सर्व्हिस देणार नाही, रिप्लेसमेंट देणार नाही, दुरुस्ती देखभाल करणार नाही. तर आपण वस्तू पटलेली आहे, किंमत चांगली आहे म्हणून वस्तू खरेदी करत नाही. तर इथं प्रमोशन हा भाग देखील महत्वाचा असतो. आणि म्हणून सॅटिस्फॅक्शन लेवल हा म्हणजे इथं पुन्हा काय झालं तर तुम्ही वस्तू आणली परंतु नंतर तुम्हाला दुरुस्तीची सेवा मिळाली नाही तर आपली सॅटिस्फॅक्शन लेवल. त्यानंतर satisfaction level depends upon each and every customer's psychological view. म्हणजे ग्राहकाच्या याच्यावर ते सॅटिस्फॅक्शन लेवल महत्वाचे आहे. त्याबद्दल अनेक उदाहरणं सांगता येतील परंतु आपल्याला विद्यार्थिनींनो मर्यादित वेळ आहे, म्हणजेच इतकं व्हिडिओ लेक्चरमध्ये बोलता येत नाही, ही माझी खऱ्या अर्थानं मर्यादा आहे. असो, मेंटेन कन्सिस्ट good relation and trustworthiness. It involves data analysis strategy regarding developing relationship. यामध्ये आपल्याला डेटा अनालिसिस सुद्धा करता येतं. म्हणजे क्लास, इन्कम, एज एटसेट्रा या पद्धतीनं आपल्याला डेटा अनालिसिस करणं शक्य होतं. म्हणजे आपण जर एखाद्या वयस्कर माणसाला लहान मुलांचे बाबासूट या दुकानामध्ये आलेले आहेत असं जर सांगितलं तर त्याला त्यामध्ये काही फारसा इंटरेस्ट नसतो. पण तरुण जे जोडपं असतं त्यांना आपण ती जाहिरात पोहोचवली तर मग निश्चितच त्याचा फायदा आपल्याकडे तो ग्राहक येण्यासाठी होऊ शकतो, कारण त्यांना निश्चितच तशा प्रकारे लहान मुलं असू शकतात. आणि म्हणून डेटा अनालिसिस हा महत्वाचा भाग आहे. कशासाठी, कोणासाठी, कोणत्या वेळी हे द्यायचं. म्हणजेच एखादी घटना आणि त्याचं गांभीर्य ओळखून देखील आपल्याला हे कस्टमर रिलेशनशिप विचारात घेणं गरजेचं आहे. इट फोकस ऑन प्रोक्युअर, सस्टेन अँड इन्क्रीज कस्टमर्स. त्यानंतर आपल्याला विचारात घ्यायचंय की कस्टमर्स रिलेशनशिप मॅनेजमेंट याची व्याख्या. या व्याख्येमध्ये आपल्याला विचारात घ्यायचंय की ग्राहक संबंध व्यवस्थापन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ग्राहक शोधणे, आकर्षित करणे, त्यामध्ये भेदकरण करणे व त्यांना टिकवणे, ज्यामुळं ग्राहकांना उत्तम वस्तू व सेवा देणे शक्य होईल आणि ग्राहक मूल्य वाढविणे देखील शक्य होईल. या दृष्टिकोनातून कार्य करणं याला काय म्हटलेलं आहे, ग्राहक व्यवस्थापन, ग्राहक संबंध व्यवस्थापन. दुसरी व्याख्या जी आहे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज प्रोसेस ऑफ मॅनेजिंग डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट इंडिव्हिज्युअल कस्टमर अँड केअरफुली मॅनेजिंग ऑल कस्टमर्स टच पॉइंट टू मॅक्झिमम कस्टमर लॉयल्टी. आता यामध्ये जर आपण त्यातल्या काही गोष्टींना अंडरलाईन केली, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ मॅनेजिंग डिटेल्ड इन्फॉर्मेशन. म्हणजे यू हॅव टू कलेक्ट डिटेल्ड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कस्टमर, not only customer but individual
customer and carefully manage all customers. म्हणजे आपल्याला सर्व ग्राहक हे समान आहेत आणि सर्वांना केअरफुली आपण मॅनेज करणं गरजेचं आहे. टच पॉइंट म्हणजे टच पॉइंट इज एन इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे काय तर आपल्याला काय करावं लागेल तर ग्राहक संबंध वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगानं या घटकाला अधिक महत्व आहे. टू मॅक्झिमम कस्टमर्स लॉयल्टी म्हणजेच लॉयल्टी आपण ग्राहकाची ही लॉयल असणं, प्रामाणिक असणं, सचोटी असणं किंवा त्या एखाद्या वस्तूशी किंवा संस्थेशी निष्ठा ठेवून वागणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही व्याख्या आपल्याला विचारात घ्यायची आहे. रिलेशनशिप मार्केटिंग अट्रॅक्ट्स, मेंटेन अँड एनहान्सिंग कस्टमर रिलेशनशिप म्हणजे ग्राहकाला आकर्षित करणं, त्यांना मेंटेन करणं आणि ग्राहक वाढवणं हे फार महत्वाचं आहे. ही पर्पजेस द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज फॉर परफॉर्मिंग CRM. Developing core services to build customer relationship, customization of relationship, augmenting core services with extra benefit, enhancing customer loyalty, and find turning internal marketing to promote external marketing success. विशेषतः आपल्याला इथं विचारात घेता येईल की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे करत असताना ग्राहक आकर्षित करणं, टिकवणं, वाढवणं. परंतु हे करण्यासाठी आपल्याला कोर सर्व्हिस हा घटक विचारात घ्यावा लागेल की ज्यामुळं आपली ग्राहक निष्ठा वाढेल. व्यक्तिगत रिलेशनशिप अँड ॲग्युमेंटिंग कोर सर्व्हिसेस म्हणजे आपण आपल्या बेसिक सेवा याकडं अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला कस्टमर लॉयल्टी ही विकसित करता येईल. त्याचा परिणाम काय तर टर्निंग इंटरनल मार्केटिंग टू प्रमोट एक्सटर्नल मार्केटिंग सक्सेस म्हणजे यामुळे आपल्याला विक्रय वृद्धी होण्यास मदत होऊ शकते. तर या पद्धतीनं आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. नंतरच्या व्याख्यानामध्ये आपल्याला ग्राहक संबंध व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, त्यानंतर ग्राहक व्यवस्थापन संबंधाची प्रक्रिया या संबंधीचा आपल्याला विचार करायचा आहे. थँक्यू फॉर listening, patience listening. Thank you once again.